धर्मेंद्र प्रधान या एका नावाची सध्या देशभरात चर्चा आहे। शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्या खांद्यावर आहे। नीट पेपरफूट, शिक्षण व्यवस्थेचा झालेला खेळखंडोबा हे सगळं पाहता त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर ऐतिहासिक मोर्चा निघाला। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा घोषणा संसदेत सुद्धा ऐकायला मिळाल्या। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी देशभरातून होतीये, पण सरकार अजूनही त्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे। धर्मेंद्र प्रधान नेमके कोण आहेत? भाजपमध्ये त्यांचं योगदान, एबीव्हीपीच्या विद्यार्थी राजकारणापासून सुरू झालेला त्यांचा थेट केंद्रीय शिक्षण मंत्री पदापर्यंतचा प्रवास सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, सध्या केंद्र सरकारमध्ये शिक्षण मंत्री अशी धर्मेंद्र प्रधान यांची ओळख। ऊर्जा क्षेत्रापासून कौशल्य विकासापर्यंत आणि आता शिक्षण क्षेत्रापर्यंत केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचा अनुभव त्यांना आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील उत्कल विद्यापीठातून अँथ्रोपोलॉजी या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। त्यांचा जन्म ओडिशातील तालचेरचा। वडील देवेंद्र प्रधान हे सुद्धा भाजपचेच नेते। वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून त्यांच्या वडिलांनी सुद्धा काम केलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। विद्यार्थी संघटनेतील कामानंतर भाजपच्या संघटनात्मक राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला। 1998 मध्ये अधिकृतपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2000 मध्ये धर्मेंद्र प्रधान ओडिशा विधानसभेवर निवडून गेले। यानंतर 2004 मध्ये ते लोकसभेवर पोहोचले। देवगड या मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली। हळूहळू भाजपच्या संघटनात्मक कामामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळायला सुरुवात केली। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय सरचिटणीस अशा जबाबदाऱ्या त्यांच्याकडे गेल्या। बिहार, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये पक्ष संघटन आणि निवडणूक रणनीतीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते। 2012 मध्ये धर्मेंद्र प्रधान राज्यसभेवर गेले। सुरुवातीला बिहार आणि त्यानंतर मध्य प्रदेशातून त्यांनी राज्यसभेचं प्रतिनिधित्व केलं। 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आलं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी आली। पेट्रोलियम मंत्रिपदाच्या काळात उज्ज्वला योजना, त्याचबरोबर पहल योजना यांसारख्या योजनांचा मोठा प्रचार त्यांनी केला। 2019 ते 2021 या काळात त्यांनी पेट्रोलियम, त्याचबरोबर नैसर्गिक वायू तसंच पोलाद मंत्रालय सांभाळलं। 2021 मध्ये त्यांची केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली। देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथूनच धर्मेंद्र प्रधान वादाच्या भोऱ्यात अडकत गेले। 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली। 2024 मध्ये नीट यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक, ग्रेस मार्क्स, परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांनी देशभरात खळबळ उडाली। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणांवरून शिक्षण मंत्रालय आणि NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुद्धा चर्चेत आली। त्यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। विरोधकांनंतर हळूहळू विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरायला लागले, थेटपणे शिक्षण मंत्र्यांवर आरोप करायला लागले। सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर लीक झाल्याचा आरोप नाकारला। त्यानंतर काही ठिकाणी अनियमितता झाल्याचं त्यांच्याकडून मान्य देखील करण्यात आलं। सगळ्या वादानंतर शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली। पेपर लीक, परीक्षा रद्द होणं, NTA कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण होणं, यामुळे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली। पण या सगळ्यांवर धर्मेंद्र प्रधान यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही। CJPनं जो मोर्चा काढला त्यानंतर सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांची कुठलीही प्रतिक्रिया शिक्षण मंत्री म्हणून त्याच्यावर आली नाहीये। CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीनं सोमवारी संसदेपर्यंत जो मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये सगळ्यात मुख्य मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा।
देशभरामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पेटला असताना सरकार अजूनही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिसतंय. भाजपसाठी धर्मेंद्र प्रधान हे महत्त्वाचे आहेच. एक वरिष्ठ नेते म्हणून भाजपमध्ये त्यांची ओळख आहेच. याचबरोबर केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रालयं सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहेत. त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा इतक्या सहजासहजी सरकार घेईल अशी चिन्ह आता तरी दिसत नाहीयेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर तुमची मतं काय ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.